शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला आहे। जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून समर्थन पुरस्कृत उमेदवार होते। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 असे 12 उमेदवार मैदानात। दोन्ही गटांकडून आमचे सर्व उमेदवार निवडून येणार असा दावा केला जात होता, त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार होता, मात्र तो नेमका कोणाचा हे निकालानंतरच स्पष्ट झाले। शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला। जयंत पाटील यांना पहिल्यापासूनच आघाडी मिळाली नाही। पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जयंत पाटील यांना दुहेरी आकडाही ओलांडता आला नाही। विजयासाठी जयंत पाटील यांना 23 संख्यांपर्यंत पोहोचायचं होतं, पण जयंत पाटील यांना फक्त 12 मते मिळाली। भाजपचे विजयी उमेदवार योगेश टिळेकर 26 मते, पंकजा मुंडे 26 मते, परिणय फुके 26 मते, अमित गोरखे 26 मते, सदाभाऊ खोत 24, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार भावना गवळी, कृपाल तुमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार 1, शिवाजीराव गर्जे 2, राजेश विटेकर काँग्रेस विजयी उमेदवार प्रज्ञा सातव 26, शिवसेना ठाकरे गट 1, मिलिंद नार्वेकर काँग्रेसची 8 मते फुटली। 2 वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीस यांचा राजकीय वर्चस्व दिसून आला। विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 8 मते फुटल्याचे समोर आले, त्यामुळे लोकसभेला दमदार यश मिळालेल्या काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे। दुसरीकडे ठाकरेंना शिंदेच्या शिवसेनेतील एकही मत फोडता आले नाही, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मत फोडता आले नाही। महायुतीने दणदणीत विजय मिळवला। 9 जागांवर महायुतीचा विजय झाला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।